IPLचा रणसंग्राम 22 मार्च पासून सुरू होत आहे। या स्पर्धेत IPL मधील महत्त्वपूर्ण संघ मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे। मुंबई इंडियन्स संघाला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबाग येथील रेडिसन रिसॉर्ट मध्ये मंगळवारी दाखल झाला आहे। 2 दिवस हा संघ रिसॉर्ट मध्येच राहणार आहे, त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। गेटवे येथे बसने मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी सकाळी दाखल झाले आहेत। त्यानंतर सर्व ताफा PNP जलवाहतुकीने मौज मजा करीत मांडवा येथे दाखल झाला। त्यानंतर बसने हा संघ अलिबाग गोंधळपाडा येथील रेडिसन हॉटेल मध्ये दाखल झाले। यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। एक दिवस मुंबई इंडियन्स संघ अलिबाग मध्ये रिसॉर्टला राहणार आहे। त्यानंतर बुधवारी म्हणजेच 20 तारखेला हा संघ झिराड येथील एका खासगी फार्म हाऊसवर राहण्यास जाणार आहे। यावेळी हार्दिक पांड्या, आकाश मडवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेव्हॉल्ट ब्रेव्हिस, दिलशान मधुशंका, गेरेलार्ड कोएत्झी, ईशान किशन, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुषारा, पीयूष चावला, रोमारियो शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयल गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, ल्यूक वूड आदींसह प्रशिक्षक असा 52 जणांचा ताफा रेडिसन रिसॉर्ट मध्ये दाखल झाला आहे। मुंबई इंडियन्स संघ रेडिसन रिसॉर्ट मध्ये दाखल झाल्यानंतर रिसॉर्ट मधील पर्यटकांची त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठीची लगबग सुरू होती। यावेळी पीयूष चावला याच्यासोबत बच्चे कंपनीने फोटो काढले। शिवसत्ता टाइम्स साठी गणेश महाप्रळकर, म्हसळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।